नमस्कार शेतकरी मित्रांनो. बघू शकता मित्रांनो, हा शेतकरी मित्राचा आता 37 दिवसाचा कुंदन व्हरायटीचा खरबुजाचा प्लॉट आहे मित्रांनो. तर बरेचसे शेतकरी मित्रांचा मेसेज आले की बाबा आपल्याला खरबुजाबद्दल एक शेड्यूल पाठवा. तर मित्रांनो, ज्या ज्या शेतकरी मित्रांना आपलं कलिंगडाचं खरबुजाचं शेड्यूल पाहिजे मित्रांनो, शेड्यूल हे कुठलंच निश्चित नसतं मित्रांनो. प्रत्येक वावर हे 10 किलोमीटर गेल्यानंतर सुद्धा वातावरण चेंज होतं, पाणी बदलतं आणि प्रत्येक प्लॉटची परिस्थिती डेव्हलपमेंट कशी त्यावर शेड्यूल ठरवले जातं मित्रांनो. शेड्यूल हे कुठलंही निश्चित नसतं मित्रांनो. तुम्ही Instagram, YouTube पाहता आणि त्याच्यावर शेड्यूल द्या बुवा, हे असं निश्चित नसतं मित्रांनो. वातावरण चेंज होतं, 20 किलोमीटर चेंज होतं, पाणी बदलतं, हवामान बदलतं. जी प्लॉटची परिस्थिती आज जी आहे, त्या परिस्थितीनुसार आपण बुरशीनाशकांची, कीटकनाशकांचा म्हणजे मारण्याचा निर्णय घेत असतो मित्रांनो. प्लॉटची जी कंडिशन आहे, बुवा आज प्लॉट सुटलेला आहे, मग खताचं ॲप्लिकेशन वॉटर सोल्युबल आपल्याला कसं द्यायचंय, काय? ते सगळी परिस्थिती पाहूनच आपल्याला निर्णय प्लॉटवर असताना किंवा प्लॉटचा फोटो वगैरे किंवा म्हणजे व्हिजिट देऊनच बघूनच आपण मार्गदर्शन हे व्यवस्थित करीत असतो मित्रांनो. आणि ह्या व्हिडिओ मार्फतच तुम्हाला अशा पद्धतीने मार्गदर्शन करत असतो मित्रांनो, की आज कोणतं बुरशीनाशक घ्यायचं, की असा असा प्रॉब्लेम आलेला आहे प्लॉटला. प्लॉटला कुठलं कीटकनाशकाची गरज आहे. तर मित्रांनो, खरबुजात आणि टरबुजात शेड्यूल हे जवळजवळ 100% सेम आहे. फक्त खरबुजामध्ये आपल्याला एक काळजी घ्यायची, की खरबुजाचं पाणी देताना जोपर्यंत आपली सेटिंग पूर्ण होत नाही, 100 ग्रॅम 80 ग्रॅम पर्यंत सेटिंग होत नाही, तोपर्यंत प्लॉटला एकदम कमी पाणी द्यायचंय. म्हणजे पूर्ण फक्त आपलं ड्रिपचे जे ऍप्लिकेशन तेवढ्या पुरतच पाणी द्यायचंय. एकदा सेटिंग पूर्ण झाली तर नंतर जसं उन्हाळा वाढणार आहे, तसं पाणी आपल्याला वाढवायचंय मित्रांनो. आता वॉटर सोल्युबल देताना बरेचसे शेतकरी मित्रांचे मेसेज आले, की "भाऊ आम्ही 52-34चा वापर करू शकतोय का खरबुजामध्ये? एकरी 3 किलो." तर मित्रांनो, अजिबात नाही. खरबुजामध्ये तुम्हाला 52-34चा अजिबात वापर आता सध्याच्या ह्या स्टेजला सेटिंग पर्यंत करायचा नाही मित्रांनो. फक्त ज्या ज्या शेतकरी मित्रांचे खरबुजाचे प्लॉट आहे अतिरिक्त वाढत चाललेली, त्याला एकच कारण मित्रांनो, की ते जे तुम्ही सेटिंग मध्ये पाणी जे तुमच्याकडून जास्त होऊ राहिलं, अर्धा तास, पाऊण तास, 1 तास रोज दिसाड, पाणी फक्त तुम्हाला कमी करायचंय. आणि तुम्हाला सेटिंग मध्ये वॉटर सोल्युबल सोडताना 12-61 सोडायचंय. 13-40-13 सोडायचंय मित्रांनो. फॉस्फरस लेवल आपली वाढलेली राहणार आहे. 13-40-13 नी थोडं ते 13% पोटॅश जाणार आहे. त्यामुळे फुगवून सुद्धा होणार आहे मित्रांनो. 52-34चा वापर करायचा नाही. पाणी एकदम आपल्याला मापात ठेवायचंय. आणि चिलेटेड मायक्रोन्यूट्रन खताबरोबर 8-8 दिवसाला 500 ग्रॅमचा एक एक राउंड करायचा मित्रांनो. आणि चिलेटेड कॅल्शियम बी आता कॅल्शियम मध्ये खरबुजामध्ये वापरताना कॅल्शियम नायट्रेट जे शेतकरी मित्र वापरू राहिले जास्त प्रमाणात, तर कॅल्शियम नायट्रेट मध्ये बी नायट्रोजन 15% मित्रांनो. त्याच्यामधूनच जास्त नायट्रोजन जातो आणि शेंडा हा वाढला जातो, सेटिंग कमी होती. तर आपल्याला खरबुजाची सेटिंग होऊस तर मित्रांनो, आपल्याला 2-3 ऍप्लिकेशन हे चिलेटेड कॅल्शियमचेच करायचे मित्रांनो. किंवा कॅल्शियम मध्ये तुम्ही टर्बो कॅल्शियम बी घेऊ शकताय. अशा पद्धतीने एकरी 500 किंवा 1 किलो कॅल्शियम असं द्यायचं बोरॉन संग. निश्चित तुमचा शेंडा हा मापात चालणार आहे, पेरे मापात पडणार आहे. सेटिंग आपली ही एकदम जवळ पेऱ्यावरती होणार आहे. अशा पद्धतीने नियोजन करायचे. सध्या तूर्त आबोळी बी भरपूर येऊ राहिली, धुई भरपूर येऊ राहिली. तर तुम्ही कॅल्शियमचा वापर करताना नॅट्रेटचा वापर कॅल्शियम नॅट्रेट हे टाळायचं आहे. चिलेटेड कॅल्शियमचा वापर करायचा मित्रांनो आणि 52-34 हे वापरायचं नाही. निश्चित आपली सेटिंग क्लिअर होणार आहे. पाण्यावरती तुम्ही सगळे शेतकरी मित्रांनो लक्ष द्या खरबुजामध्ये. आणि वरच्या ज्या फवारणी त्या नागाळीच्या, थ्रिपच्या ह्याच फवारणी मित्रांनो. ज्या ज्या वेळेस खरबुजाचे शेंडे असे वर बघतात, त्यावेळेस त्याच्यामध्ये थ्रिप्स असतो. तर थ्रिप्सला आपण सुमोडीस मारू शकतो, डेलिकेट मारू शकतो, ट्रेसर मारू शकतो. अशा पद्धतीने फवारणी करायची. आणि बुरशीनाशकामध्ये तुम्ही मॅरियस डिओ मारू शकताय. स्कोर कवचची फवारणी घेऊ शकताय. परत आपण फॉलिक्युअर अँट्रोकॉलची फवारणी घेऊ शकताय. अशा पद्धतीने जर फवारणीचं नियोजन केलं, तर निश्चित आपली वाढी ही सेटिंग चांगली होणार आहे. उत्पन्नाचे आपल्याला चांगलं मिळणार आहे मित्रांनो. सेटिंग झाल्यानंतर आपण थोडं पाणी वाढीत चालायचंय. नंतर आपण 0-7-20, 42-47 यांचं सुद्धा ऍप्लिकेशन आपण 100-125 ग्रॅम सेटिंग झाल्यानंतर ते बी आपल्याला एक एक ऍप्लिकेशन चालू करून द्यायचे मित्रांनो. अशा पद्धतीने नियोजन करा मित्रांनो. पाण्यावरती सगळ्या शेतकरी मित्रांनी खरबुजाच्या प्लॉटमध्ये पाण्यावरती काम करायचंय. पाण्याचं ज्याला गणित जमलं, त्या शेतकरी मित्राचा 100% प्लॉट हा सक्सेस झाला म्हणजे झाला. फक्त पाण्यावरती तुम्हाला सगळ्यात महत्वाची काळजी घ्यायची आणि आपला प्लॉट हा सुरक्षित करायचा आहे. अशा पद्धतीने नियोजन करायचंय मित्रांनो. आता येणाऱ्या व्हिडिओमध्ये परत तुम्हाला एक 4 ते 8 दिवसामध्ये परत एक व्हिडिओ बनवणार मित्रांनो. त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की पुढचं नियोजन कशा पद्धतीने करायचं.